नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत जी 31 जुलै 2022 रोजी झालेली शिष्यवृत्ती परीक्षा आहे. तर त्याचा क्वेश्चन पेपर माझ्यासमोर आहे. तर तो क्वेश्चन पेपर आपण सर्व अगदी व्यवस्थितपणे ॲनालिसिस करणार आहोत. तर आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. चला, पहिला पेपर आहे प्रथम भाषा आणि गणित आहे. तर त्याचा आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा किंवा कोणता असा. ठीक आहे. बघा, या ठिकाणी काही चौकोनामध्ये काही अक्षरे दिलेले आहेत. तर त्यापासून कोणती म्हण तयार होते? तर त्यापासून म्हण तयार होते उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशा पद्धतीचे हे म्हण तयार होत आहे. आणि त्यामध्ये विचारलेलं आहे 5, 6 आणि 7 क्रमांकाच्या अक्षरे घेऊन. 5, 6, 7 क्रमांक कोणते? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे तो शब्द नवरा हा होतो. आणि ह्या नवरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर नवराचा विरुद्धार्थ शब्द नवरी असा होतो. म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबर. बघा, दुसरा प्रश्न आहे, खालील वाक्य 4 भागात विभागले आहे. त्यातील चुकीचा भाग ओळखा. मडक्यांची थप्पी लावली होती. बघा, आता मडक्यांची थप्पी लावली होती यामध्ये चुकीचा भाग. तर मडक्यांची थप्पी नसते, तर मडक्याची उतरंड असते. तर म्हणजे यामध्ये थप्पी हा शब्द चुकीचा आहे. पुढचा प्रश्न आहे तिसरा, मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे? मेज हा शब्द मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्याय आहे? म्हणजे मेज ह्या शब्दाला दुसरा शब्द इंग्लिश शब्द काय आहे? तर मेज म्हणजे टेबल, हे उत्तर आहे. वेब या शब्दाला आपण जाळी असं म्हणतो. आणि फोन या शब्दाला आपण भ्रमणध्वनी असं म्हणतो. सॉरी, या ठिकाणी रेडिओ या शब्दाला आपण आकाशवाणी असं म्हणतो. बघा, मेज या शब्दाला आपण इंग्रजीमध्ये टेबल म्हटलं जातं. चला, पुढचा चौथा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा शब्दार्थी नसलेला अचूक म्हणजे बरोबर. अचूकचा अर्थ काय आहे? बरोबर शब्द. म्हणजे समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. सर्वांनी पाण्याची बचत करावी. आणि पाण्याच्या खाली अंडरलाईन आहे. म्हणजे पाणी ह्या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर बघा, पाण्याला जीवन म्हटलं जातं, पाण्याला जल म्हटलं जातं, पाण्याला सलील म्हटलं जातं. म्हणजेच निर्मळ हा शब्द समानार्थी शब्द नाही. निर्मळ म्हणजे स्वच्छ असा होतो. तर पाण्याला आणखी दुसरं समानार्थी शब्द आहेत, अंबू, त्यानंतर आहे पय, त्यानंतर आहे उदक. पाण्याला हे समानार्थी शब्द आहेत. बघा, अंबू, पय, उदक, जीवन, जल आणि सलील असे समानार्थी शब्द पाण्यासाठी आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखला असं विचारलेलं आहे. अलंकारिक शब्द ओळखायचा आहे, अक्षरशत्रू, अनासक्त, देशभक्त, अरण्यपंडित. आता बघा, यामध्ये अलंकारिक शब्द आहे अक्षरशत्रू, म्हणजे ज्याला कसले अक्षर ओळख नसलेला असा तो. आणि अरण्यपंडित म्हणजे नको तिथे पांडित्य दाखवणारा असा तो असतो. म्हणजे यामध्ये फक्त अ आणि ड बरोबर आहे. बघा, हा अ आणि ड या ठिकाणी दिलेला आहे. अनासक्त आणि देशभक्त हे अलंकारिक शब्द नसून ते सामासिक शब्द आहेत.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. बघा काही वेळेस आपण जे पर्याय दिलेले असतात तर त्या पर्यायानुसार सुद्धा आपण, तर बघा 4 रस्ते जिथे एकत्र येतात त्याला काय म्हणतात, चौक म्हणतात. आणि 3 रस्ते जिथे एकत्र येतात त्याला म्हणतात तिढा. म्हणजे बघा ह्यामध्ये हेच उत्तर आहे 2 नंबर. त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द. पहिला आहे झाडे वेली, झाडे झुडपे, झाडांवर, झाड, झाडोरा. तर ह्यामध्ये योग्य उत्तर आहे झाडांवर. 8वा प्रश्न आहे, पुढील पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर बघा शेळीचं पिल्लू काय असतं, करोडू असतं. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. म्हैसचं कोकरू नसतं तर म्हैसीचं काय असतं, रेडकू असतं. आणि कोकरू कोणाचं असतं, मेंढी. घोडा सिंगरू हे बरोबर आहे. हरिणी पाडस हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच चुकीची जोडी कोणती आहे, तर म्हैस कोकरू. त्यानंतर 9वा प्रश्न दिलेला आहे, दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेल्या शब्दांचा अर्थ ओळखा. बघा खाली काही अक्षर दिलेले आहेत तर त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तर ह्याचा अर्थपूर्ण शब्द होतो अतिथी भवन. हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर ह्यामध्ये विचारलेलं आहे, पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेल्या शब्दाचा अर्थ. पहिले 3 अक्षर कोणते आहेत, तर हे अतिथी. अतिथी म्हणजे पाहुणा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचं उत्तर आहे पाहुणा. 10वा प्रश्न आहे, स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल. तर हे वर्णानुक्रमे म्हणजे काय करायचं, तर आपली जशी वर्णमाला आहे तर त्या क्रमाने हे शब्द लावायचे आहेत आणि त्या जागी मध्यभागी कोणता येणार आहे तर तो शब्द शोधायचा आहे. तर हे जर क्रमवार लावले तर पहिल्यांदा येईल स्वच्छ, स्वच्छ. त्यानंतर दुसरा शब्द येईल स्वप्न, तिसरा शब्द येईल स्वरा, चौथा शब्द येईल स्वागत आणि 5वा शब्द येईल स्वार्थ. तर बघा असे 5 शब्द झालेले आहेत आणि आपल्याला विचारलं आहे मध्यभागी शब्द कोणता येईल. तर मध्यभागी कोणता शब्द येईल, स्वरा. याचं उत्तर येणार आहे स्वरा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अचूक म्हणजे बरोबर. अचूक म्हणजे काय, तर बरोबर. तर पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा. म्हणजे बरोबर शब्द आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर बघा या ठिकाणी दिलेला आहे शिक्षक दिन. शिक्षक दिन किती दिलेला आहे, 11 नोव्हेंबर. तर शिक्षक दिन हा 11 नोव्हेंबरला असणारा पर्याय हा काय आहे, बरोबर आहे. आता शिक्षक दिन हा कोणाच्या जन्मदिवस साजरा केला जातो, तर मौलाना अबुल कलाम यांची जयंती साजरी केली जाते. त्यामुळे तो 11 नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. बघा आपल्याला माहिती आहे शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि शिक्षक दिन हा तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन हा साजरा केला जातो. आणि शिक्षक दिन हा मौलाना अबुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिन साजरा केला जातो. तर पुढे बघा पुढचा पण पर्याय बघा, बालिका दिन. बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो आणि बालिका दिन सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त साजरा केला जातो. तर ह्या ठिकाणी बालिका दिन आपल्याला 14 नोव्हेंबर दिलेला आहे. तर 14 नोव्हेंबरला बालदिन असतो, जो की पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो. म्हणजे हा 2 नंबरचा पर्याय कसा आहे, चूक आहे. 3 नंबरला बघा, दिन हा 2 ऑक्टोबरला दिलेला आहे. पण हुतात्मा दिन हा 2 ऑक्टोबरला नसतो, तर हुतात्मा दिन हा 30 जानेवारीला असतो, जो की महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. आणि 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असते आणि त्याला आपण जागतिक अहिंसा
दिन म्हणून साजरा केला जातो 2 ऑक्टोबरला. बघा चौथा पर्याय बघा, हा चूक आहे. म्हणजे चौथा पर्याय दिला आहे विज्ञान दिन 29 फेब्रुवारी. तर 29 फेब्रुवारी नसेल तो किती आहे, 28 फेब्रुवारी आहे. कोणाचा जन्मदिन साजरा केला जातो, तर त्यामध्ये आहे चंद्रशेखर व्यंकटरामन यांचा जन्मदिन म्हणून विज्ञान दिन साजरा केला जातो. म्हणजे त्याचं अचूक उत्तर कोणतं आहे, तर शिक्षण दिन हे 11 नोव्हेंबरला साजरा केला जातो. बघा पुढचा एक उतारा दिलेला आहे प्रश्न 12 ते 14साठी. म्हणजे यासाठी 3 प्रश्न दिलेले आहेत. एक उतारा दिलेला आहे, तर आणि त्या उत्तरावर आधारित पुढील 3 प्रश्न दिलेले आहेत. तर ते उतारा कसा आहे, तो उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा, असा हा उतारा दिलेला आहे 5-6 ओळीचा. तर बघा मी उत्तर वाचतो. तर खेडीपाडी आनंदात होती. भीमा, पूर्णा, तापी, कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या. सह्याद्री व सातपुडा निवांत पोहडले होते. प्रत्येक घरात नंदादीप प्रशांत तेवत होते. अंगणामधील तुळशी वृंदावने मंजिऱ्यांनी डवरून डोलत होती. ओसऱ्यांवरील झोपाळे मुलीबाळींनी गजबजून ओव्या गात होते. दुष्काळ ठाऊकच नव्हता. गोठ्यात गाई वासरांची दाटी होती. सांज सकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते. गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या. कोणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्यान वाचून रीती नव्हती. पोरे बाळे, लेकी सुना, शेते भाते, गुरे वासरे, पशुपक्षी आनंदात होते. झाडे झुडपे सुद्धा. महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. बघा असा हा 4-5 ओळींचा उतारा आहे. आपण उतारा वाचलेला आहे. तर त्यावर आधारित पुढील प्रश्न पाहूया. बघा प्रश्न 12वा दिला आहे. खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते. तर बघा खाली काही पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय दिला आहे नद्या सुप्रसन्न वाहत होत्या. हे वाक्य बरोबर आहे. बघा इथं दिलं आहे कोणत्या नद्या होत्या, त्या नद्या भीमा, पूर्णा, तापी, कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या. म्हणजे पहिलं विधान कसं आहे, अबरोबर आहे. मग अबरोबर असलेलं कोणकोणते वाक्य आहेत बघा बरं. हिथं आहे, हिथं आहे का नाही, म्हणजे दुसरं ऑप्शन कट झालं. तिसरं बघा हिथं तिसऱ्यामध्ये आहे, म्हणजे हे पण असू शकतं. आणि चौथ्यामध्ये आहे का, म्हणजे नाही. यामध्ये 2 पर्याय कट झाले. म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार आहे, एकतर पर्याय 1 असणार किंवा पर्याय नंबर 3 असणार. तर आपण आता पुढचा बघूया. दुष्काळ ठाऊकच नव्हता. तर इथं दिलं आहे बघा, इथंच दिलं आहे ऑप्शनमध्ये पॅसेजमध्ये दुष्काळ ठाऊकच नव्हता. म्हणजे आपलं सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. आता पहिल्यामध्ये आहे का, नाही. म्हणजे पहिलासुद्धा वाक्य कसं असणार आहे, विधान कसं आहे आपलं चूक आहे. म्हणजे इथं दिलं आहे. म्हणजे आणि असणारा पर्याय एकच आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 3. मग साहजिकच आणि सुद्धा बरोबर असणारच आहे. बघा गोठ्यात गाई वासरांची दाटी होती. बघा इथं दिलं आहे गोठ्यात गाई वासरांची दाटी होती. त्यानंतर चौथा आहे महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. बघा इथं महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. म्हणजे वरीलपैकी 4ही वाक्य कसे आहेत, बरोबर आहेत. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काही वेळेस सर्व पर्याय जरी नाही वाचले तरी आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आणि त्यासाठी सर्व पर्याय वाचायची सुद्धा गरज पडत नाही. आणि अशाने काय होणार, तर अशाने आपल्याला वेळ जास्त हा जो वेळ आहे तो वेळ वाचतो आणि तो वेळ आपण आपल्या गणितामध्ये देता येऊ शकतो. आपण जसं आत्ता पाहिलं की आपण ऑप्शननुसार म्हणजे पर्यायानुसार ऑप्शन करत गेलो आणि आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचलो. शक्यतो असे उत्तरं काढायचा प्रयत्न सर्वांनी करावा आणि त्याचा सराव जास्तीत जास्त करावा. बघा पुढचा प्रश्न आहे उतार्यात किती जोड शब्द आलेले आहेत. उतार्यात किती जोड शब्द आलेले आहेत. आता जोड शब्द मी ह्या उतार्यामध्ये काढलेले आहेत. तर ह्यामध्ये मला 12 जोड शब्द आलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये हा प्रश्न शक्यतो रद्द होऊ शकतो किंवा ह्याचं उत्तर पण चेंज होऊ शकतं. ह्याच्यामध्ये 12 जोड शब्द किंवा 11 असे येऊ शकतात. तर ते 12 मी काढलेले आहेत. पुढचा आहे प्रश्न 13वा. ह्या उत्तरावर आधारितच आहे. गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता. बघा मी अगोदर तुम्हाला त्या उत्तरामध्ये घेऊन जातो. तर इथं दिलेलं आहे गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या. गोग्रास घातल्याशिवाय म्हणजे काय, गोग्रास म्हणजे गो म्हणजे काय गायींना, ग्रास म्हणजे काय घास, जेवण.
गायींना तो घास घातल्याशिवाय काय, गृहिणी कोण म्हणजे बायका, घरातील बायका बाळ, तर त्या काय करायच्या की गाईला जेवण घातल्याशिवाय त्या जेवत नसायच्या. म्हणजे बघा आता इथं तोच अर्थ आहे. गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? गाय गवत खाते असं आहे का? नाही, म्हणजे पर्याय कट झाला हा. गाय गवताचा घास घेते असं आहे का काही? काहीच नाही, म्हणजे हा पण पर्याय कट झाला. गाईला गोमाता म्हणतात असं काय दिले का उत्तरामध्ये? अजिबात नाही, म्हणजे हा पण पर्याय कट झालेला आहे. म्हणजे आपलं एकच पर्याय राहतो, तो आहे गाईला घातलेला घास. म्हणजे हे उत्तर वाचलं जरी नाही तरी आपण पर्याय कट करत गेल्यानंतर जे उत्तर शिल्लक राहतं ते 100% उत्तर असतं. चला पुढचा आहे आता अजून प्रश्न क्रमांक 15 ते 17साठी सूचना दिलेली आहे. तर कविता दिलेली आहे, तर ती कवितासुद्धा 3 प्रश्नांवर आधारित दिलेली आहे. तर बघा, तर ती कविता वाचायची आणि त्यावरती पुढील प्रश्न दिलेले आहेत, तर ते प्रश्न सोडवायचे आहेत. बघा मी कविता वाचतो. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा, मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा, हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, निळनिळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा अनगोजीरवाणी लाल पाकळी खुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे, वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो भोपाळा, रात्रही इवली भुवून म्हणते अंगाईचे गीत तुला, मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरुनी शाळा घर सारे. बघा अशी छोटी कविता दिलेली आहे, तर ती गवत फुला ह्या विषयी दिलेली आहे. तर बघा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न 15 आहे, या कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे? बघा आता वर्णन कोणाचे केलेले आहेत? आता अशा प्रश्नांना पर्याय बघायचे. मित्रांसंगे खेळण्याचे वर्णन केलेले आहे का? असं मित्रांसंग खेळण्याचे वर्णन वगैरे असं अजिबात दिलेलं नाही. इथं बघा वारा आणि झोपाळा यांचे, वारा आणि झोपाळाचं अजिबातच काही दिलेलं नाही, म्हणजे हा पण पर्याय गेलेला आहे. राहिले कोणतं? गवत फुलाचे आणि गवताचे. मग बरेच जण गवताचे पण लिहू शकतात. ह्यामध्ये बऱ्यापैकी गवताचं दिलेलं आहे म्हणून त्यांना वाटत असेल की गवताचे उत्तर आहे, परंतु गवताचे उत्तर नाही. तर इथं पहिल्यांदाच दिले बघा, गवत फुला रे गवत फुला, म्हणजे हे गवत फुलाचे वर्णन ह्या कवितेमध्ये केलेलं आहे, म्हणजे त्याचं उत्तर आहे 2 नंबरचा ऑप्शन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे या कवितेवर आधारित. कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती? विशेषण आणि नाम. विशेषण आणि नाम म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो. तर बघा लाल पाकळी, निळे पराग, इवली पाती, काळी रात हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा लाल पिवळी असं दिलेलं आहे का? बघा इथं दिलेलं आहे. लाल काय? पाकळी. सॉरी, लाल पाकळी दिलेली आहे, लाल पाकळी. इथं पण काय दिलं आहे? विशेषण काय दिलेलं आहे? पहिलंच लाल पाकळी, म्हणजे हे बरोबर जोडी विचारली. लाल पाकळी म्हणजे हे उत्तर आपलं काय आहे? हेच आहे, लाल पाकळी. तर निळे पराग आहे का? तर इकडं काय दिलेलं आहे? बघा निळे काय दिलेलं आहे? पराग कसले आहेत? पिवळे आहेत. पराग कसले आहेत? पिवळे. निळे आहेत का? नाही. इथं आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? निळे पराग दिलेले आहे, पण निळे नाही, तर पराग कसले आहेत? पिवळे पराग. आणि इवली पाते आहे का तिथं? तर तिथं काय आहे? पाती कशा आहेत? रेशीम आहेत. पाती कशा आहेत? रेशीम आहेत. आणि काळी रात्री आणि त्यानंतरचं दिलं आहे
काळी रात्र. तर काळी रात्र नसून काय ते, तर रात्र कशी आहे, इवली आहे. रात्र कशी आहे, इवली रात्र असावी होतं, परंतु त्यामध्ये ते दिलेलं नाही आणि यामध्ये एकच पर्याय बरोबर आहे, लाल पाकळी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 17वा. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? चुकीचं विचारलेलं आहे, म्हणजे जे बरोबर आहे ते सोडून द्यायचं, जे चुकीचे ते त्याला टिक मार्क करायचे. गवत बघा, पहिला आहे, गवत फुला तुला पाहून मी हरकून गेलो. बघा, गवत फुला तुला पाहून मी हरकून गेलो. इथं बघा, पाहून तुझला हरकून गेलो हेच दिलेलं आहे, म्हणजे कोण, मीच गेलेलो आहे. म्हणजे हे वाक्य कसं आहे, पहिलं बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, पण आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचं विचारलेलं आहे. बघा, तुझे रंग पाहताना भान हरपून गेले. तुझे रंग पाहताना भान हरपून गेले. बघा, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले. रंग पाहतानाच भान हरपून गेलेलं आहे त्याचं, म्हणजे हे वाक्यसुद्धा कसं आहे, बरोबर आहे. हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. शाळा घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे. शाळा घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे आहे, बरोबर आहे. इथं बघा, इथं दिलं शेवटचं वाक्य आहे, तुझ्या संगती सदा राहावी. सदा म्हणजे नेहमी राहावी, विसरूनी शाळा घर सारे, म्हणजे हे वाक्य पण कसं आहे, तर बरोबर आहे. पुढे, मी तुला अंगाईचे गीत गावी. मी तुला अंगाईचे गीत गावी असं वाक्य आहे का? नाही. तर ते कोण आहे, रात्र ही इवली होऊन म्हणते, म्हणजे कोण म्हणते तसं, मी म्हणते का? नाही. तर कोण आहे ती? रात्र. रात्र म्हणते अंगाईचे गीत तुला, तर मी नाही. तर इथं काय असायला हवं होतं, रात्र हवं होतं, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. ओके. शक्यतो असं विश्लेषण कसं पर्यायानुसार जात जावं, म्हणजे बरोबर उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं. बघा, पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत? आता सर्वनामे विचारलेलं आहे. सर्वनामे म्हणजे काय, तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाच्या जागी वापरणारा शब्द म्हणजे सर्वनाम, अशी सर्वनामाची व्याख्या आहे. तर बघा, ह्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? ती आहे, त्याला आहे, मी आहे, तुला आहे, त्या आहे आणि आम्ही आहे. म्हणजे बघा किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे या वाक्यामध्ये ती त्याला म्हणाली, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. ह्या वाक्यामध्ये एकूण सर्वनामं 6 आहेत. ओके. चला पुढे, वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. ओके. वचन म्हणजे वचनानुसार, घडा, सडा, खडा, हे सर्व काय शब्द आहेत, एकवचनी शब्द आहेत. आणि खाली बघा, आता पर्याय बघा, घोडा, कडे, झाडा, माड. आता कडे, कड आणि कडे, म्हणजे कडे हा कसा झाला, अनेकवचनी झाला, हा या ठिकाणी येणार नाही. आता माड, माड हा एकवचनी शब्दही असू शकतो आणि एकवचनी शब्द आहे आणि अनेकवचनीही शब्द आहे, म्हणून ह्यामध्ये तो येणार नाही. ओके, तो बी कट झाला. आता या ठिकाणी झाडा, झाड, झाड, झाडा असं होत नाही, झाडचं झाडे होतं, म्हणजे हा शब्दसुद्धा नाही. राहिला घोडा, म्हणजे एकवचनी कोणता शब्द आहे, तर घोडा. याचं उत्तर आहे घोडा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? आता भविष्यकाळी म्हणजे काय, भविष्यात होणाऱ्या घटना, भविष्यात घडणाऱ्या घटना, त्याला भविष्यकाळ म्हणतात. बघा, मधुरा पाणी पिते, हा काय, वर्तमान काळ. पुढचं, माझे जेवण झाले, हा आहे भूतकाळ. झाले म्हणजे भूतकाळ, जेवण होऊन पूर्ण क्रिया झाली. तो गावाला गेला होता, हा पण काय आहे, गेला होता, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे. आणि मी चांगले भाषण करेन, हा आहे भविष्यकाळ. म्हणजे भाषण केलं आहे काही नाही, पण करणार आहे, भविष्यामध्ये हा करणार आहे भाषण, म्हणजे तो भविष्यकाळ. ओके. पुढे, योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. विधेय म्हणजे काय, तर ते वाक्य पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची गरज लागते आणि क्रियापदाला रिलेटेड बाकीचे शब्द.
ओके बघा, जयश्रीने, जयश्रीने पुढं डॅश डॅश दिलेला आहे. तर बघा, जयश्रीने अक्षर सुंदर आहे असं होईल का? नाही. तर मग असं होण्यासाठी काय व्हायला पाहिजे होतं? जयश्रीचे असायला पाहिजे होतं, पण तिथं काय आहे? ने आहे. म्हणजे जयश्रीने अक्षर सुंदर आहे असं येईल का? नाही. म्हणजे हा पहिला ऑप्शन कट झाला. बघा, जयश्रीने मैदानावर गेली, जयश्रीने मैदानावर गेली असं वाक्य होईल का? नाही. जयश्रीने इकडे ये, जयश्रीने इकडे असं आहे का? नाही. म्हणजे 3 पर्याय गेले, म्हणजे साहजिकच कोणतं पर्याय असणार आहे? आपलं उत्तर 4 नंबरचं असणार आहे. बघा, जयश्रीने छान कविता केली, म्हणजे वाक्यसुद्धा कसं सुसंगत वाटतं, योग्य वाटतं. पुढचा आहे प्रश्न 22वा. पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. आता शुद्ध शब्द ओळखायचा आहे. बघा, खाली एक शब्द दिलेला आहे, प्रार्थना. तर आपण प्रार्थना हा शब्द प्रार्थना असा लिहितो. ओके, याचं उत्तर आहे प्रार्थना. ठीक आहे, पुढे एक संवाद दिलेला आहे. संवादावर आधारित 3 प्रश्न विचारलेले आहेत, 23 ते 25पर्यंत. तर बघा, संवाद वाचून पुढील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, पर्यायातून निवडायचे आहेत. तर बघा, मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. कोणाचा फोन होता ग गीता? आई दीप्तीचा फोन होता. आत्या, दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अगं, पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत? रिच्छा, तारीखच विसरले ग मी. अगं, लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा, लिहून ठेवले. हे बघा, 5 किंवा 6 तारखेला. बघ, बरं झालं ना लिहिलंस ते. असा छोटासा संवाद आहे. तर यामध्ये बघा, आता आपण प्रश्न पाहूया डायरेक्टच. तर वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे? आता किती व्यक्ती आहेत ह्याचा उल्लेख विचारलेला आहे. बघा, ह्यामध्ये कोणकोणता आहे? मामा आहे, मामा आहे, मामी आहे, त्यानंतर कोणी आई, म्हणजेच ह्या दीप्तीचा होता, म्हणजे दीप्तीच मामा मामी म्हणतो ते. ही कोण जी होती? गीताच्या आईवडील म्हणजेच मामा मामी दीप्तीसाठी होते. म्हणजे गीताचे आईवडील मामा मामी झाले. गीता, दीप्ती, आत्या, दीपू, एवढी. बघा, आता किती झाली? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग हा किती जणांचा उल्लेख होता ह्याच्यामध्ये, या संवादात? तर 6 व्यक्तींचा उल्लेख आहे. पुढे, अरेच्चा, तारीख विसरलीस ग मी, असे गीता कोणाला म्हणाली? तर बघा, आता इथं आई विचारते ना, कोणाचा फोन होता ग गीता? तर गीता काय म्हणते? आई दीप्तीचा फोन होता. आत्या, दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अगं, पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहे? म्हणजे हे कोण विचारतं? अगं कोण म्हणतं आहे? तर आई विचारते. मग आता आईला उत्तर कोण देतं आहे? अरेच्चा, तारीखच विसरले ग मी. कोण उत्तर देतं आहे? गीता कोणाला उत्तर देते? तर आईला. म्हणजे ह्याचं उत्तर काय आहे? तर आईला आहे. पुढचा प्रश्न आहे, आत्या, दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? बघा, गावाला जायचं तर इथं दिलेलं आहे. तर पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला. बघा, इथं दिले. इथं पर्याय बघा काय दिले? 5 तारखेला आहे का? नाही. 5 किंवा 6 तारखेला आहे. 6 तारखेला आहे का नुसतं? नाही. 5 किंवा 6. अजून फिक्स माहीत नाही. 5ला तरी असेल किंवा 6ला तरी असेल. पण काय विचारले? पुढच्या महिन्यात 6 तारखेला, 5 किंवा 6 तारखेला. असं नुसतं असं आहे का पुढच्या महिन्यात? तर असंही नाही. मग काय आहे बघा, पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला, म्हणजे उत्तर आपलं 4 नंबरचं आहे. ओके, हा होता मराठीचा प्रश्नपत्रिका. तर आपण सर्व सॉल्व केलेले आहे. मला वाटतं आपण ॲनालिसिस केलेलं आहे, सर्वांना व्यवस्थित समजलं असेलच. तर आपण पुढचा लगेच विषय पाहूया, गणिताचा. तर गणिताचा पण ॲनालिसिस आपण आत्ता लगेचच करणार आहोत. तर तो गणित हा 50 मार्काला आहे. तर बघा, पुढचा 26वा प्रश्न आहे, खालील आकृतीबंध पूर्ण करा. बघा, हा बाण, एक स्टार, 2 स्टार, पुन्हा बाण.
इकडं बाण 2 स्टार, म्हणजे यामध्ये 4 4चं आपण हे केलं, समजा भाग केली. एक बाण इकडे 2 स्टार, एक बाण इकडे, एक बाण ह्या साईडला 2 स्टार, म्हणजेच हा कसणार आहे, हा पण काय असणार आहे, इकडं बाण येणार. हा 4 याचा झाला. आणि आता पुन्हा स्टार्ट कशाने होती, दुसऱ्या बाणानेच, म्हणजे तो पण बाण कसा असणार आहे, हा असा बाण असणार आहे. म्हणजे हा असे दोन्ही असणारे पर्याय कोणता आहे, तर याचं तर पहिल्यांदा इकडं आहे, म्हणजे हा कट झाला, हा पण इकडं झाला, म्हणजे हा पण कट झाला, या दोन्हींचा आहे. पण हिथं स्टार आहे, हिथं स्टार आहे का, नाही, बाण आहे इकडे टोन करणारा, म्हणजेच याचं उत्तर आहे 1 नंबर. ओके, पुढचा प्रश्न आहे, 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल. म्हणजे 3/4 यामध्ये 3/4 हे किती वेळा मिळवल्यास त्यांची बेरीज किती यायला हवी, 3 यायला हवी. म्हणजे साहजिकच ह्या सर्वांचा छेद कसा काय राहणार आहे, कॉमन म्हणजे काय राहणार, 4 छेद राहणार. मग 4ने कितीला भागलं म्हणजे उत्तर 3 येतं. तर 4ने 12ला भागलं, किती, 12ला भागलं 4ने, तर उत्तर 3 येतं. म्हणजेच वरती जर समजा 3 ऑलरेडी आहेच, म्हणजे अजून ह्या 3मध्ये किती 3 मिळवले तर 12 येतं. तर ह्या 3मध्ये आपण 9 मिळवले, म्हणजे 3 हा आपण 3/4 आपण किती वेळा घ्यावं लागेल, 4 वेळा घ्यावं लागेल. बघा, म्हणजे 1 2 3 4, 3 चोक 12, म्हणजे 12 हा छेद 4 कॉमन आहे, म्हणजे छेद आहे तसाच ठेवला 4, म्हणजे 12/4 म्हणजेच 3. म्हणजे आपल्याला 3/4 ह्यामध्ये 3/4 किती वेळा मिळावं लागतील, तर हे 3 वेळा आपल्याला 3/4 मिळावं लागतील. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. बघा, पुढचा प्रश्न आहे, बाजारामध्ये 17 आंब्यांच्या पेट्यांची किंमत 6,035 आहे, तर अशा 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती. तर बघा, आपल्याला 17 आंबे दिलेले आहेत, तर 17 आंब्यांच्या पेट्यांची किंमत दिलेली आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, तर एका पेटीची किंमत काढावी लागेल. म्हणजेच 6,035 भागिले 17, म्हणजेच आपल्याला काय होणार, एका आंब्याच्या पेटीची किंमत मिळणार आहे. तर एका पेटीची किंमत काढण्यासाठी आपण त्या किमतीला 17ने भागितलं तर काय होणार, तर बघा, 17 × 17, 17 × 51, 17 × 51 राहिली 9, 17 × 5 = 85तून किती गेले, म्हणजे राहिले 8, पुन्हा 17 × 5 = 85, म्हणजे एका पेटीची किंमत किती झाली, 355 रुपये. तर अशा 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत काढायची, म्हणजे ह्या 355ला गुणिले 25 करायचं आहे. तर बघा, 25 × 5 = 125, 25 × 5 = 125 आणि 12 137, 25 × 3 = 75 आणि 13 75 आणि 13 88, म्हणजे 8,875. म्हणजे 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती येणार, तर 8,875. आपलं उत्तर आलं 2. बघा, पुढचा प्रश्न आहे, मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला, तर ती किती वाजता सेमिनारला पोचली. बघा, 10:30ला पोचायचे होते, 10:30ला पोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाली, किती वेळ, पाऊण तास वेळ झाला, म्हणजे किती, 45 मिनटं वेळ झाला उशीर. तर बघा, 45 म्हणजे किती, 60 मिनटांचा तास असतो, म्हणजे ह्यामध्ये 30 मिनिट इकडे गेले, ओके नाही, म्हणजे इथं राहिली 15 आणि एक इकडं गेला म्हणजे 11, म्हणजे जवळजवळ 11:15 वाजता ती पोचेल, म्हणजेच 11:15 ती त्या ठिकाणी सेमिनारला पोचेल. ओके, बघा, पुढचा आहे, कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास भागाकार तीच संख्या येते. हे वाक्यसुद्धा काय आहे, बरोबर आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो, हेही उत्तर बरोबर आहे.
तर त्यांनी विचारलेलं आहे की अयोग्य कोणता आहे, तर याचा ऑप्शन आहे 1 नंबर. ओके. पुढे पुढचा क्वेश्चन आहे, 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती? बघा 2 अंकी संख्या आहेत, तर त्याच्यामध्ये 6 अंक किती वेळा आहे, तर हे विचारलेलं आहे. तर बघा मी 2 अंकी संख्या काढतो. तर 16, 26, 36, 46, 56, 66, 76, 86 आणि 96. ह्या किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ह्या झाल्या 9. आता पुढच्या 61, 62, 63, 64, 65, 66 घेत नाही कारण हे तर 66 आहे. 67, 68, 69. ओके. ह्या किती झाल्या बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे ह्या 9 आणि ह्या 8, 9, 8, 17. म्हणजे एकूण 2 अंकी संख्येत 6 अंक असलेले एकूण संख्या किती आहेत, तर 17. पुढचा आहे बघा, 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती? बघा 200चा 10% काढायचा, तर हा शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, म्हणजे किती आलं? 20. ह्या 200च्या 10 शेकडा 10 मधून किती वजा करायचे? 10. म्हणजे 20 मधून 10 वजा केले किती राहिले? 10. म्हणजे उत्तर किती आले आपलं? पर्याय नंबर 1, तर 10. पुढे आहे, खालीलपैकी कोणती जोडी जोडमुळेही नाही व सहमुळेही नाही? तर बघा ह्यामध्ये हा ऑप्शन बघा, 71, 73 ही जोडमूळ आहे. 41, 43 ही सुद्धा जोडमूळ आहे. 29, 31 हेही आहे. तर राहिला पर्याय हाच 82 आणि 88. तर बघा 82 आणि 88 पर्याय नंबर 1लाच आहे. तर ही काय आहे? जोडमुळंही नाही आणि सहमुळंही नाही. पुढचा प्रश्न आहे, समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून 60,07,000 अशी लिहिली, तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले? बघा आता समीरने कसं लिहायची होती, मूळ संख्या कशी लिहायची होती, तर 6,00,000 म्हणजे 6,00,000 म्हणजे 6वर किती शून्य येणार, तर 6,07,000 म्हणजे 6,07,000 म्हणजे 6वर 6,00,000 म्हटलं की 5 शून्य आले पाहिजेत, परंतु 7 आहे शेवटी, तर 7 आहे हा. तर ही अशी लिहायची होती, पण चुकून त्यांनी कशी लिहिली आहे, तर चुकून लिहिली त्यांनी 60,00,000 60,07,000 अशी लिहिली. तर ते उत्तर फरकाने किती फरकाने चुकले, म्हणजे वजाबाकी करायची. तर बघा यांची वजाबाकी किती? 7 7 गेली 0, 0शी 0, 0शी 0, हा 0, हा 0, हा 10तून 6 गेले राहिली 4, 1 म्हणजे 6तून 1 गेला राहिली 5, म्हणजे किती आहे? 54,00,000 उत्तर आलं पाहिजे आपलं. 54,00,000 म्हणजे इथं 54,000 आहे, म्हणजे हा आहे का? नाही. हे 60 आहे, नाही. इथं 50 आहे, म्हणजे संपलं. म्हणजे 54,00,000 आहे, म्हणजे हा आपला पर्याय बरोबर आहे. ओके. चला पुढचा आहे, पुढचा प्रश्न आहे, तर एक अपूर्णांक दिलेला आहे, तर त्यांची बेरीज किती ते विचारलेली आहे. तर बघा, तर अशामध्ये काय करायचा असतो? छेद समान करायचा असतो. छेद समान करायचा म्हणजेच काय करायचा? छेदाचा लसावी काढायचा. तर छेदाचा लसावी किती येईल? तर ह्या छेदाचा लसावी येईल 24. ओके. आता वरती 3 आहे, तर 3ला ह्या 4ला कितने गुणलं म्हणजे 24 आलं. 6 चौक 24 म्हणजे 6ने गुणलं. छेदाला जेवढ्याने गुणलं तेवढंच अंशाला गुणायचं, म्हणजे 6 त्रिक 18 अधिक ह्या 6ला कितने गुणलं म्हणजे 26 आलं, तर 4ने गुणल्यानंतर 24 येतं. छेदाला 4ने गुंतलं म्हणजेच अंशाला पण 4नेच गुणायचं. 5 गुणिले 4, 5 चौक 20 अधिक 8ला कितनं गुणल्या 24 येतं, तर 8 त्रिक 24, म्हणजेच वरती पण 3नेच गुणायचं. 5 त्रिक
15. ओके. तर आता खाली छेदस्थानी 24 आहे. तर ह्याच्यामध्ये हिथं पण 24 आहे, इथं पण 24 आहे. हिथं 18 आहे म्हणजे हा पर्याय गेला. हिथं पण 18 आहे म्हणजे हा पण पर्याय गेला. ओके. म्हणजे बघा ऑप्शननुसार सुद्धा आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा ह्यांची बेरीज का असं विकत येते 18 आणि 20 38 38 आणि 15 53 म्हणजे 53/24. तर बघा 53/24 म्हणजेच काय झालं 24 दुने 48. 48 आणि किती 53 5 आणि छेद 24 म्हणजे उत्तर आलं 2.5/24 म्हणजे पर्याय नंबर 4. बघा मी 2 पर्याय कसे कट केले आणि उत्तरापर्यंत कसं गेलो हे पण खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही कला अवगत करून घ्या. आपल्याला वेळेपेक्षा आपल्याला उत्तर प्रत्येक पायरीनुसार नाही जायचं, तर आपल्याला उत्तर बरोबर आलं पाहिजे, उत्तर काढता आलं पाहिजे. आपल्याला कोणी विचारणार नाही की हे उत्तरच का आलं, हे उत्तर कसं काढलं. आपण फक्त उत्तरापर्यंत गेलं पाहिजे. मग त्यामध्ये तुम्ही काही पायऱ्या स्टेप्स वगळल्या तरी चालेल. तर पुढचा प्रश्न बघा. 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला, आता बघा चौरसाकृती बाग आहे, किती क्षेत्रफळ आहे याला 625. 625 चौरस क्षेत्रफळ आहे म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं बाजू वर्ग आहे का नाही. म्हणजेच हा 625 कशाचा वर्ग आहे तर 25. म्हणजे हे चौरसाकृती बागेची बाजू किती असणार आहे 25 मीटर असणार आहे. ओके. तर या बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी, म्हणजे 4 पदरी कुंपण घालायचे असे 4 पदरी कुंपण घालायचं म्हणजे आपल्याला ह्याच्या काय करावं लागेल, ह्या चौरसाकृतीची काय करावं लागेल परिमिती काढावं लागेल. परिमिती कशी काढतो आपण तर ह्यांची चारही बाजूंची बेरीज म्हणजे 25 गुणिले 4 म्हणजे किती आलं 100. म्हणजे एकदा ह्याची काय येणार परिमिती किती आली याची ह्या चौरसाकृती बागेची तर 100 मीटर आली. तर आपल्याला किती पदरी कुंपण घालायचं आहे तर 4. ह्याला गुणिले किती करायचं 4 म्हणजेच किती झालं हे 400 मीटर. ओके. तर 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च होईल. म्हणजे ह्या 400 मीटर झालं तर ह्याला किती रुपये खर्च आहे 50 रुपये मीटर आहे. तर बघा 5 चोक 20 आणि हे 3 शून्य 1 2 3 म्हणजे किती आलं 20,000 रुपये खर्च येईल. 20,000 कुठे आहे तर हां चला 4 नंबर उत्तर आपलं आलं. पुढचा प्रश्न बघा. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किमी लांबीच्या रस्त्यावर 5 किमी अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरविले तर एकूण किती झाडे लावता येतील. बघा दुतर्फा म्हणजे दोन्ही साईडला. एका संस्थेने काय केलं तर वृक्षारोपण कार्यक्रम करायचा आहे 100 किमी अंतराच्या रस्त्यावर आणि 5 किमी अंतरावर एक याप्रमाणे काय केलेलं आहे तर ते झाड लावायचं आहे. तर बघा 5 किमी म्हटल्यावर काय होणार ह्या 100ला 5ने भागलं म्हणजे किती येणार 20. म्हणजे एका लाईनला 20 येईल का नाही तर किती येईल अधिक एक म्हणजे कसं सुरुवातीचं एक झाड असतं म्हणजे एकूण जाताना 21 झाडं एका साईडचे. हा समजा रस्ता आहे ह्या साईडचा रस्ता किती 21 झाडे आणि ह्या साईडचा रस्त्याला किती असणार आहे झाडे 21. म्हणजे 21 आणि 21 किती झाले 42. तर एकूण किती झाडे लावता येतील आपल्याला 42 झाडे लावता येतील. चला पुढचा बघा प्रश्न. संदीपजवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांपर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयांचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयांच्या एकूण किती नोटा लागतील. बघा असे प्रश्न शक्यतो वेळ खाऊ असतात. त्यासाठी असे प्रश्न शक्यतो स्किप केलेलं कधी पण चांगलं आणि वेळ मिळाला तर असे प्रश्न सोडवायचे. तर बघा आपण सोडूया. तर बघा किती क्रमांक आहे असे ज्यावेळेस क्रमांकापासून क्रमांकापर्यंत विचारला असता त्यावेळेस तो शेवटचा क्रमांक घ्यायचा असतो कधी पण 42,432.
आणि पहिला क्रमांक किती आहे 42,378. यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची. तर यांची वजाबाकी किती येईल 12तून 8 गेली 4, पहिला 1 8 गेले 8 13तून 8 गेले 5 0 म्हणजे एकूण 54 राहिले. पण ह्याच्यामध्ये पहिला एक क्रमांक ॲड करायचा असतो म्हणजे ह्याच्यामध्ये 1 ॲड करायचा असतो. अशा म्हणजे एकूण टोटल नोटा किती झाल्या तर 55 नोटा त्याच्याकडे संदीपजवळ आहेत. किती रुपयांच्या आहेत 100 म्हणजे ह्याला गुणिले किती आहे 100 म्हणजे हे किती येणार किती रुपये आहेत त्याच्याकडे तर 5,500 रुपये संदीपजवळ आहेत. पण अट काय दिलेली आहे तर त्या 100 रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना किती रुपये हवेत कसे आहोत 500 रुपये. म्हणजे बघा 5,500 रुपये आहेत तर प्रत्येक नोट कशी आहे त्यांना कशा हवी 500 रुपयाची नोट हवी. म्हणजे ह्याला भागिले 500 हा शून्याला हा शून्य केला 5 1 5 5 1 5 5 1 5 म्हणजे किती नोटा हवेत 500चे किती नोटा असणार आहेत त्याच्याकडे 11 नोटा असणार आहेत. तर बघा आपला पर्याय 1 नंबरलाच आहे 11. चला पुढचा प्रश्न बघा. ओके. आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च व 7,500 रुपये इतर खर्च आला तर त्याची केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च. एकूण म्हटलं की साहजिकच ह्यांची बेरीज करायची आहे. तर बघा किती आहे प्रवास खर्च किती आहे 9,500 म्हणजे 9,500 म्हणजे 9,500 रुपये आणि इतर खर्च किती आला आहे 7,500 7,700 म्हणजे 7,225 रुपये. तर ह्यांचं एकूण विचारलेलं आहे म्हणजे बेरीज करायची आहे. तर बघा ह्यांची बेरीज किती ती 5 2 7 आणि 16 म्हणजे किती आलं 17,500 17,500 रुपये. ओके. पुढचा आहे 40वा प्रश्न आहे. तर अगदी सोपा आहे. घड्याळात किती वाजले आहेत. तर बघा मिनिट काटा हा तास काट्यापेक्षा कधी पण मोठा असतो. तर मिनिट काटा बघा हा 12वरती आहे. XII म्हणजे 12 IX म्हणजे 9 म्हणजे 12वर असणारा 9वर आहे म्हणजे हा किती वाजलेला आहे साहजिकच आपल्या घड्याळामध्ये 9 वाजलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघा अधिक खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौसेमी आहे. किती आहे 1 चौसेमी आहे. तर आकृतीची परिमिती काढा म्हणजे ह्या पूर्ण आकृतीची काय करायची आहे परिमिती काढायची आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बाजू वर्ग असतं म्हणजे बाजू जेवढं आहे त्या बाजूची वर्ग केला जातो. आता 1 आहे म्हणजे 1चा वर्ग 1च येतो म्हणजे जरी समजा ही बाजू धरली तर हिची बाजू किती आहे ही 1च असणार आहे ओके नाही. तर परिमिती म्हणजे काय बाहेरील सर्व बाजूंची काय करतो आपण बेरीज केली जाते. बघा ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22 किती आलं 22. पण इथं 22 इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे हे 12 12 इकडे झाली समजा. मग आता 22 सेमी आणि 22 चौसेमी आहे. तर बघा आपल्याला परिमिती विचारली आहे. परिमिती आणि ह्यामध्ये परिमिती आणि क्षेत्रफळमध्ये कसं असतं ज्यावेळेस ह्याचे काही क्षेत्रफळ जर असेल तर ते चौरसामध्ये दिलं जातं आणि परिमिती ही चौरसामध्ये कधीही नसते म्हणजे हे चौसेमी नाही. तर ह्याचं उत्तर आहे 12 सेमी. ओके. बघा पुढचा प्रश्न आहे 435 गुणिले 1 स्टार इज इक्वल टू 5 डबल स्टार 0. तर या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता. तर बघा यामध्ये स्टार आहे म्हणजे एक तर 0 1 2 3 या 4 ऑप्शनपैकीचे एक उत्तर आहे. तर आपण पर्यायानुसार चाचपणी करायची कधी पण. जर समजा 0 जर ठेवला तर 0नी 5ला भाग गेला तर काय येतं 0 येतं म्हणजे 0 असू शकतं ठीक आहे. पुढं समजा 1 घेतला स्टारच्या जागेवर
तर 1 गुणिले 5 म्हणजे 5 येतं, म्हणजे हा एक ऑप्शन, हा ऑप्शन कट झाला. तसंच 3 ठेवला एकक स्थानी, 3 5 15 म्हणजे 5 येतं, इथं 5 येतं का नाही, म्हणजे हे पण कट झालं. या ठिकाणी 2 ठेवला, 2 पंचे 10 0, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन येऊ शकतात, एक तर 0 तरी येऊ शकतं किंवा 2 येतात. म्हणजे कसं ह्यामध्ये बघा 435 गुणिले 10 किंवा 435 गुणिले 12. बघा 10 5 50, 10 व्यतिरिक्त 30 आणि 5 35, 3. बघा 2 नंबरचा 5 येतो की इथं नाही, इथं किती यायला पाहिजे होता, 0च यायला पाहिजे होता, म्हणजे आपला हा 0सुद्धा कट झाला. मग उत्तर काय असणार आहे आपलं, हे असणार आहे. तर बघा इथं देऊन सोडून पाहूया आपण. 12 पंचे 60 आला 6, 12 त्रिक 36, 36 आणि 6 42, वरती आला 4, 12 चौक 48 आणि 4 52. बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, 2 आहे, इथं 2 2 2, म्हणजे आपलं उत्तर 2 येतं. ठीक आहे. पुढचा बघा प्रश्न आहे. इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटारसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 रुपये व रंग देण्यासाठी 2,500 रुपये खर्च केला व ती गाडी 38,500 रुपयाला विकली. तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? तर बघा गाडी किती रुपयाला घेतलेली आहे त्यांनी, 25,000 रुपयाला. त्यासाठी दुरुस्ती किती केली, 8,500 रुपये, आणि रंग देण्यासाठी 2,500 रुपये. ओके, म्हणजे एवढा एकूण त्यांनी काय केला, टोटल खर्च केलेला आहे. तर बघा किती खर्च आहे, 5 5 10, 1 10 3 10 6 16, 1, म्हणजे एकूण त्यांनी खर्च किती केलेला आहे, 36,000. 36,000 रुपये खर्च करून विकली कितीला त्यांनी, 38,000ला, 38,500 रुपयाला, आणि खर्च केला आहे त्यांनी 36,000 रुपये. म्हणजे नफा किती झाला त्याला, तर साहजिकच त्याला नफा झाला 2,500 रुपये. तर आपला ऑप्शन नंबर आहे 2. चला पुढचा पर्याय बघा. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे काय, बरोबर आहे. हे शब्द लक्षात ठेवा, हे जे कीवर्ड आहेत, अचूक, बिनचूक, अचूक नाही, बिनचूक नाही, हे शब्द लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न फिरला जातो. तर बघा ह्यामध्ये अचूक उदाहरण कोणतं आहे, ते अचूक वाक्य कोणतं आहे ते विचारलेलं आहे. तर बघा चौरसाच्या चारही कोणांची बेरीज 180 डिग्री असते. 180 असते का, तर नाही, 360 डिग्री असते. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज काटकोन एवढी असते. काटकोन एवढी असते का, म्हणजे काटकोन म्हणजे किती, 90 डिग्रीचा असतो. काटकोन एवढी असतो का, तर एका काटकोन इतके असते का, तर नाही, तर 2 काटकोन इतके असते. म्हणजेच किती असते ते, 180 डिग्री असते. म्हणजे हे वाक्यसुद्धा कसं आहे, दोन्ही वाक्य चूक झाली. चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येची दुप्पट असते. बघा चौकोनाच्या बाजू किती असतात, 4 बाजू असतात, आणि त्रिकोणाच्या बाजू किती असतात, 3 बाजू असतात. म्हणजे त्यांनी विचारले की त्रिकोणाच्या बाजूच्या दुप्पट असतात का, दुप्पट म्हणजे 6, 3च्या दुप्पट 6 असतात का, नाही, म्हणजे हे वाक्यसुद्धा कसं आहे, चूक आहे. साहजिकच आपलं उत्तर कोणतं असणार आहे, बरोबर 4 नंबरचं वाक्य बरोबर आहे. जे की वाचलं नाही तरी पण आपण त्याला टिक करून पुढं जाऊ शकतो, जेणेकरून तो वेळ आपला वाचू शकतो, आणि तो जो कठीण गणित आहे तर त्यासाठी आपण तो वेळ देऊ शकतो. पण त्याला मी ह्या ठिकाणी सोडून दाखवतो ते वाक्य पण. बघा त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही, आता बघा त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 डिग्री. ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते. चौकोनाचं किती असते, 360 डिग्री. तर त्या चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या किती असते, निम्मी असते. बघा साहजिकच आहे, 360च्या निम्मी म्हणजे भागिले 2 म्हणजे किती, तर 180, म्हणजे 180 असते. हे वाक्य कसं आहे, तर बरोबर आहे, अचूक आहे. ओके, म्हणजे मी मग सांगितलं का की 3 ऑप्शन कट झाली, तर चौथा तुम्ही वाचलं नाही तरी पण त्याला टिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. तर बघा अशी कला थोडी अंगामध्ये अवगत करा, जेणेकरून तुमचा टाईम वाचण्यास मदत होईल. बघा 45चा क्वेश्चन आहे, तर जरा थोडा प्रश्न काढणाऱ्यांनी पण कसं जर थोडा विद्यार्थ्यांना यामध्ये गोंधळून टाकण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. तर बघा
प्रत्येक ठिकाणी पॉईंट आहे, 0 पॉईंट आहे, इकडं पण 0 पॉईंट आहे, पण पहिल्यामध्ये 2 अंक दिलेले आहेत, बाकीकडे 3-3 दिलेले आहेत. तर ह्यांनी विचारलं आहे की पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. तर काय करायचं, सर्व अंक समान करून घ्यायचे. बघा इथं 2 आहेत तर हे कसे होणार, 0.910 होईल. ओके, 0.910 झालं. इथं काय झालं, 0.899 झालं. इथं काय झालं, 0.090, 0.900. तर आता 0 पॉईंट सगळ्यांना आहे, तर आपण काय करायचं, सगळं पॉईंट काढून टाकायचं. म्हणजे किती, पहिला काय झाला, पहिला किती झाला, 910 झाला. दुसरा किती झाला, 899 झाला, पॉईंट काढून टाकायचे. तिसरा किती झाला, 090 झाला. चौथा किती झाला, 900 झाला. तर बघा ह्याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर ती आहे 910. म्हणजे 910 म्हणजेच कोणती, 0.91. तर ह्याचं उत्तर आहे 1 नंबरचा ऑप्शन. बघा अशी ट्रिक जरा थोडं लक्षात ठेवा आणि त्यानुसार काय करा, काम करा. चला पुढचा बघा. पुढचा प्रश्न आहे, आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यातील रुपये 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली, तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला. तर बघा आदर्श विद्यालयाने किती रुपये दिलेले आहेत, 47,989 आणि सरस्वती विद्यालयाने 8,493. तर ही एकूण मदत निधी जमा झाली म्हणजे किती झाली बघा. तर ह्यांची बेरीज करा, किती येईल, तर 9 3 12, एकाला 4, 9 9 18, 1 10 4 14, 1 9 7 16, 1 जे किती आली, 56,482 रुपये काय झाले, निधी जमा झालेला आहे. पण त्यातील किती खर्च केलेला आहे घरगुती वस्तूंसाठी, 50,042. म्हणजे 50,042 ह्याच्यातून वजा करा. तर 50,042 वजा केल्यानंतर उरलेली रक्कम काय असणार आहे, ती खाऊच्या पाकिटांसाठी वाटलेला निधी आहे. तर बघा वजाबाकी करा. या 2 2 गेले 0, 8 4 गेले 4, 4 4, 606 म्हणजे 6,440 रुपये काय झालेलं आहे, ती रक्कम उरलेली खाऊच्या पाकिटासाठी वापरलेली आहे. म्हणजे 6,640 रुपये. ओके, पुढं आहे, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. अचूक म्हणजे काय, बरोबर आहे, बरोबर विचारलेलं आहे. तर बघा पहिला आहे 25% बरोबर 25/1000 आहे. 1000 असणार का, इथं काय असणार, 25/100 असायला हवं होतं. म्हणजे हे वाक्य कसं आहे, चूक आहे. पुढं बघा 20% 5 बरोबर 4. म्हणजे आता बघा 20% किती आहे, 5. 20चा 5% म्हणजे किती बघा, हा शून्याला हा शून्य गेला, 5 1 5, 5 2 10 आणि बेक बेग म्हणजे हे किती आलं असतं 1. म्हणजे इथं किती 4 दिले. म्हणजे हे सुद्धा वाक्य कसं आहे, हे सुद्धा उदाहरण चूक आहे. ओके, पुढचं बघा 50% 50 म्हणजे 50चा 50% किती होईल बघा. हा शून्याला शून्य गेला, 5ला शून्याला शून्य गेला, म्हणजे 5 5 25 यायला पाहिजे होतं. हे किती आले 2.5. म्हणजे हे सुद्धा वाक्य, हे सुद्धा पर्याय चुकीचा आहे. हा पर्याय आता तुमचे बघा, पहिला पर्याय गेला, दुसरा पर्याय गेला, तिसरा पण पर्याय गेला. म्हणजे साहजिकच उत्तर तुमचं हेच असणार आहे. वेळ नसेल तर उत्तर काढायची गरज नाही, डायरेक्ट त्याला गोलाळं करायचं आणि पुढं चालायचं. तर बघा आता मी इथं काढतो 0.68 बरोबर 68%. म्हणजे बघा 68% म्हणजे 68/100. म्हणजे हा 2 शून्य आहेत, म्हणजे कसं येतं ह्याचं 0.68 येतं. ओके, ह्याचं उत्तर आहे योग्य 0.68 बरोबर 68%. तर बघा 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती. आता बघा वर्तुळ आहे, त्रिज्या किती आहे, 7.6 मीटर. ओके, तर त्रिज्या हा व्यासाच्या अर्धी असते आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे हा पूर्ण त्रिज्या झाली, अशी आपला हा पूर्ण व्यास झाला आणि त्रिज्या अर्ध्यापर्यंत इथपर्यंत झाली. म्हणजे ह्या त्रिज्येची दुप्पट केली तर आपल्याला काय मिळतं, व्यास मिळतो. म्हणजेच व्यास बरोबर काय येणार, 2 गुणिले त्रिज्या. मग 2 गुणिले त्रिज्या किती आहे, 7.6
6 म्हणजेच किती येईल ह्याचं 6×2 12 1 5×2 14 1 15 म्हणजे 15.2 मीटर ह्याचं उत्तर येईल 15.2 मीटर. ओके, पुढे बघा 49 प्रश्न आहे. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते, तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? एक शर्टला किती मीटर लागते? 2.25 म्हणजे 2.25. ओके, 2.25. तर 5 शर्ट शिवायचे तर ह्याला काय करायचं? ह्याला गुणिले 5 करायचा. बघा 5 5 25, 2 हातचे 5 2 10 2 12, 1 हातचा 5 2 10 1 11 म्हणजे किती येतं? हा 2 पॉईंट आहेत म्हणजे हा 2 झाला इकडं झाला म्हणजे साहजिकच किती झालं? 11 25 म्हणजे 11.25 मीटर कापड काय लागणार आहे? त्या शर्ट शिवण्यासाठी लागणार आहे. ओके, त्यानंतरचा पुढचा बघा 50वा प्रश्न आहे. 50वा प्रश्न 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त? 36चे विभाजक काय येणार? तर 1 2 3 4 6 9 12 18 आणि 36. बघ किती आली? 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 36चे विभाजक किती आहेत? एकूण 9 आहेत. त्यानंतर 24चे काढूया. 24चे काय येतील बघा? 1 2 3 4 6 8 12 आणि 24 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. 24चे किती आले? 8. तर काय विचारलेलं आहे? 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? बघा 36चे किती आहेत? 9 आणि 24चे किती आहेत? 8 म्हणजे कितीने जास्त आहे? 1ने जास्त आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे 51वा. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती? शेवटी लक्षात ठेवा 35 आहे. या संख्येनंतर येणारी संख्या कोणती असणारी? साहजिकच 35 आहे. तर ह्या नंतर येणारी 36 असणार आहे. तर बघा इथं 36 आहे, इथं 36 आहे, इथं 34 आहे, इथं 35 आहे. म्हणजे हा पर्याय गेला, हा पण पर्याय गेला. राहिले किती? हा 36, हा 36वाला आणि हा 36वाला. पण किती आहे? 75 लक्ष. 75 लक्ष विचारला. इथं किती आहे बघा? 7 लक्ष होतं इथं. म्हणजे हा पर्यायसुद्धा गेला. म्हणजे राहिलं आपलं उत्तर हा. काही गरज नाही संख्या वगैरे काढायची, 75 लक्ष काढायचं त्यानंतर ही करायचं, काही गरज नाही. तुम्ही पर्यायानुसार जाऊ शकता. अगदी सोपी ट्रिक वापरा. आणि ही स्पर्धा तुम्हाला किती येते ह्यापेक्षा तुम्ही यावर कसं करताय काम हे महत्त्वाचं आहे. आणि तरच तुम्ही त्या नंबरमध्ये येऊ शकता, तुम्ही मेरिटमध्ये बसू शकता. स्मार्ट वर्क करा. कधी पण आहे ना स्मार्ट वर्क करायला शिका. तर बघा ह्याचा तुम्हाला विश्लेषण करून सांगतो लगेच. बघा 75 लक्ष म्हणजे 75,09,535 हा संख्या विचारलेला आहे. हा अंक आहे म्हणजे अंकामध्ये आपण लिहिलेला आहे. तर ह्यामध्ये क्रमित येणारी संख्या कोणती असणार आहे? तर 75,09,536. तर बघा असे ह्याच्यामध्येच आकडे चुकू शकतात म्हणून साहजिकच असं लक्षात ठेवा 35 आहे. 35 म्हणजे 35. 35च्या पुढचा क्रमिक येणारी संख्या विचारला आहे, 36 विचारला आहे. तर 36 बघा शेवटी कोणता आहे? तर 36 फक्त पहिल्या आणि चौथ्यामध्येच आहे. आणि हे पहिला जो ऑप्शन आहे त्यामध्ये फक्त 7 लाखांनी सुरुवात होते आणि आपल्याला विचारले 75,000. तर हिथं 7 लाखांनी होते म्हणजे हा नक्कीच पर्याय नाही, राहिला शेवटचा पर्याय. ओके, पुढचा प्रश्न आहे 52वा. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली.
त्यापैकी 40 झाडे अमरावती आणि अकोला महामार्गाला लावली तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? बघा, प्रश्न जरी मोठा वाटत असला तरी तो अगदी सोपा आहे. असे प्रश्न मोठा आहे म्हणून तो सोडवायचा नाही असं कधी करू नका. तर तो सोडवण्याचा थोडा प्रयत्न करा. बघा, तर अमरावती आणि अकोला ह्यामध्ये किती टक्के शेकडा झाडे लावलेली आहेत? तर 40% झाडे आहेत. आणि कुठे अजून लावायच्यात आता? अमरावती आणि यवतमाळ. आता जर इथं जर वरती जर 40% असेल तर साहजिकच खाली किती असणार आहे? 60%. म्हणजे अमरावती आणि यवतमाळला किती टक्के झाडे लावणार आहेत? 60%. कशाच्या 60% लावायचे आहेत? तर या किती टोटल झाडे? तर 8,000. म्हणजे ह्या 8,000चा किती टक्के काढायचा आपल्याला? 60% काढायचा. बघा, हा शून्यला हा शून्य गेला, हा शून्यला हा शून्य गेला. 8 सख 48 आणि 2 शून्य. म्हणजे अमरावती यवतमाळ या महामार्गाला किती झाडे लागणार आहेत? 4,800 झाडे लागणार आहेत. ओके. पुढचा आहे बघा, 53 आणि 54साठी सूचना दिलेला आहे. तर हा असा जरा वेगळा वाटत असला तरी अगदी सोपा आहे. तर बघा, एक चित्ररूप माहिती दिलेली आहे, तर त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत आपल्याला. तर बघा, एका खेड्यामध्ये काही घरं दिलेली आहेत, म्हणजे घरं इथे आणि रेशन कार्ड आहेत वगैरे ते असं आहे. तर बघा, इथं दिलेलं आहे रेशन कार्डचा रंग आणि घराची संख्या आहे. बघा, आता रेशन कार्डचा रंग कसला आहे? पांढरा. पांढऱ्यामध्ये घरं किती आहेत? 2 घरं. पिवळ्यामध्ये किती घरांची संख्या आहे? 2 घरांची. केसरीमध्ये किती आहे? 4मध्ये. पण महत्त्वाचं आहे. पण ह्यामध्ये प्रमाण दिलेलं आहे. मुलं हाच शक्यतो हे पाहत नाहीत, हे विसरलं जातं. तर हे प्रमाण काय आहे? एक चित्र म्हणजे किती घरं आहेत? 100 घरं. म्हणजे साहजिकच पांढऱ्या रेशन कार्डवाली घरं किती असणार आहेत? घरांची संख्या 2 आहे, म्हणजे एक चित्र म्हणजे 100 आहेत. म्हणजे हे 100 म्हणजे किती झाले? हे पांढरे 200 घरं झाली. ओके. पिवळे किती आहेत? पिवळेसुद्धा 200 आहेत, कारण 2 घरं. ह्यामध्ये 4 आहेत, म्हणजे 100 गुणिले 4 म्हणजे किती झाली? हे किती घरं आहेत? केसरी 400 घरं आहेत. ओके. हे आपण तयार केलं. चला, आता प्रश्न बघा. केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती? बघा, आता केसरी इथं आहे. केसरीमध्ये आपण काढलं, किती आहे घरांची संख्या? 400. बघा, 400 आपला पर्याय इथं आला, 400. एवढं सोपं आहे बघा. फक्त डोकं शांत ठेवून जर सोडवलं पेपर तर आपल्याला मार्क पडायला कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे थोडं डोकं शांत ठेवायचं. ओके. चला, पुढचा प्रश्न बघा. पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या. आता पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या किती होती? बघा, इथं दिले. कुठे आहे? पांढरे किती आहेत? बघा, पांढरे 200 आहेत. पांढरे किती आहेत? 200. तर ही पिवळे व केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? म्हणजे पिवळे आणि केसरी. पिवळे किती? 200. 200 ही 400. 200 आणि 400 600. म्हणजे हे 600 काय भागिले आले, म्हणजे हे पट निघणार. म्हणजे बघा, हे 2 शून्य, हे 2 शून्य गेलं, म्हणजे 2×6 म्हणजे किती आलं? 1/3 पट आहे. 1/3 पट म्हणजे आपलं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन. ओके. साहजिकच तुम्हाला समजलं असेल ते. पुढचा बघा, आता 55 प्रश्न आहे. तर आता यामध्ये बरेच लोक थोडं डगमगले असणार आहेत, कारण ग्रोस हा शब्द आहे. ज्यांचं पाठांतर चांगलं आहे किंवा ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे तर त्यांना ते साहजिकच समजून गेलं असेल. एक ग्रोस म्हणजे काय आहे? तर एक ग्रोस म्हणजे 12 डझन आहे. तर बघा, इथं 2 ग्रोस आहे, म्हणजेच किती येणार आहे? 2 ग्रोस म्हणजे किती येणार? 12 दुनी 24 डझन. ओके. 24 डझन अधिक हे 5 म्हणजे किती झालं? एकूण 29 डझन आहे ना. आणि आपलं उत्तर आहे 29 डझन. चला, पुढचं बघा. सोपा आहे पुढचा पण. तर काय विचारलेलं आहे? 37ने विभाज्य असलेल्या
संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? आता 37ने विभाज्य म्हणजे कसं 37चा पाडा म्हणायचा. कितीपर्यंत? 6पर्यंत. म्हणजेच काय येणार? 37 गुणिले 6. विभाज्य म्हणजे 37ने विभाज्य म्हणजे 37चा पाडा म्हणायचा. त्या कितीपर्यंत 6व्या स्थानावर विचारला म्हणजे 6ने गुणायचं. म्हणजे 6 7 42 राहिला 4, 6 त्रिक 18 आणि 4 22. म्हणजे उत्तर किती आलं? 222. आपलं उत्तर आहे पर्याय नंबर 4. बघा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 57वा. तर तो आहे 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता. तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? तर 12 ऑगस्ट बघा देतो. 12 ऑगस्ट कोणता वार होता? शनिवार होता. 12 ऑगस्टला शनिवार असेल तर 7 दिवस पाठीमागं कोणता असणार वार? शनिवारच असणार. 7 दिवस गेले म्हणजे किती राहणार? 5. 5 ऑगस्टला किती कोणावर असणार? शनिवारच असणार. 4 ऑगस्टला शुक्रवार. 3 ऑगस्टला गुरुवार. 2 ऑगस्टला बुधवार. 1 ऑगस्टला मंगळवार. बघा ऑगस्ट महिना हा 31 दिवसांचा असतो आणि 31 दिवसांचा वार असणाऱ्या 31 दिवसांचा महिना असणाऱ्या पहिले 3 दिवस जे असतात ते प्रत्येकी 5 वेळा वार येतात. म्हणजे 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट असणारे वार हे 5 वेळा येतात. म्हणजे बघा पहिला वार कोणता? 1 ऑगस्टला मंगळवार, नंतर 2ला बुधवार, 3 ऑगस्टला गुरुवार. म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे वार 5 वेळा येणार. ओके, चला पुढचा बघा. 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे. त्यापैकी एक दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता? तर बघा तर लिहितो. समजा पहिला अपूर्णांक आपल्याला माहिती नाही, आपण x म्हटला अधिक नाही कारण इथं फरक विचारलेला आहे. फरक आहे म्हणजे पहिला अपूर्णांक x मांडला तर दुसरा अपूर्णांक वजा, यांचा फरक म्हणजे वजाबाकी असणार आहे. वजा दुसरा अपूर्णांक किती आहे? 3.256 बरोबर किती आहे फरक ह्यांचा? 4.585. ओके, तर बघा x बरोबर हा वजा तिकडं वजा गेला तिकडे गेला तर अधिक होणार. म्हणजे 4.585 अधिक 3.256 ह्यांची वजाबाकी बेरीज करा. बघा किती येईल? 6 आणि 5 11, 1 9 5 14, 1 7 आणि 1 8 आणि ही 3 आणि 4 7. म्हणजे आलं 7.841. 7.841. बघा इथं 7.851 आहे. म्हणजे मिस्टेक होण्यासाठी त्यांनी अगोदर दिलेला आहे पर्याय, पण तो 51 नाही तर 7.841. म्हणजे आपलं पर्याय नंबर 4. ओके, पुढचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न बऱ्याच जणांचा गोंधळलेला आहे, बऱ्याच जणांना तो समजलेला नाही आहे. आज मी जरा थोडं विश्लेषण करून सांगतो. हा तर बघा ह्यामध्ये विचारलेला आहे की चुकीचं विचारलेलं आहे, चुकीचा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्यामध्ये काहीतरी मापं दिलेले आहेत. मीटर आहे, हेक्टोमीटर आहे, लिटर आहे, किलोलीटर आहे, हेक्टोग्रॅम आहे, डेसिग्रॅम वगैरे असं दिलेलं आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाचा एक फरक सांगतो मी. लिटर, मीटर आणि ग्रॅम हे सर्वांना जर आपण मध्ये बसवलं तर ह्याच्या उजव्या साईडला येणारे क्रमाने डेसिमीटर असेल, डेसिग्रॅम असेल, डेसिलिटर असेल. पण ही डेसी
त्यानंतरच्या पुढच्या साईडला येणार आहे सेंटीमीटर असेल किंवा ग्रॅम असेल किंवा लिटर असेल. त्यानंतरचा पुढचा डाव्या साईडला आहे, उजव्या साईडला आहे मिलीमीटर, मिलीग्रॅम, मिलीलिटर असं असू शकतं. यापासून उजव्या साईडला डेसी, सेंटी, मिली. आता डाव्या साईडला काय येणार, डेकामीटर किंवा डेकाग्रॅम किंवा डेकामीटर, लिटर. त्यानंतर पुढे येणार हेक्टोमीटर आणि त्यानंतर येणार किलोमीटर किंवा किलोमीटर, किलोग्रॅम किंवा किलो लिटर. ओके. तर बघा ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक, जर 1 किलोग्रॅम म्हटलं, समजा ग्रॅममध्ये आपण घेऊया, 1 किलोग्रॅम घेतलं तर किती हेक्टो होणार, तर 10 हेक्टो होणार, 10 हेक्टोग्रॅम होणार. म्हणजे एक शून्य वाढत चालतो इकडे ह्या साईडला. तर इथं डेका 100 होणार, इथं ग्रॅममध्ये किती येणार, 1000 होणार. 1000 ग्रॅमचा बघा, 1000 ग्रॅमचा 1 किलो होतो. ओके. आणि जर समजा आपण हे 1 ग्रॅम घेतलं तर ह्या साईडला बघा, ह्या 1 ग्रॅम घेतलं तर किती डेशी होणार, 10 डेशी होणार. 1 शून्य वाढणार. 1 ग्रॅमचं 10 डेशीचं इकडं किती होणार, 2 शून्य वाढणार, म्हणजे 100 सेंटी होणार. आणि इकडे किती होणार, 1000 मिली होणार. म्हणजे बघा इथून ह्या साईडला शून्यांची संख्या वाढत जाते आणि इकडं शून्यांची संख्या कमी होत जाते. ओके. आता बघा आपल्याला दिलं आहे पर्यायामध्ये, बघा चुकीचा पर्याय विचारलं आहे. तर बघा 100 मी म्हणजे हे 100. बघा आता इथं 100 घेतलं, आता 100 जर समजा आपण इथं घेतलं, 100 मीटर घेतलं तर तो किती होतो, 1 हेक्टोमीटर होतो. 1 हेक्टर होतो का बघा, या ठिकाणी कट करायचा. बघा 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर. म्हणजे ह्या मीटरमध्ये जर समजा आपण 100 घेतलं तर बघा इथं किती येणार, 10 येणार, 10 डेका. त्यानंतर इकडे किती येणार, 1 हेक्टो. म्हणजे 100 मीटर म्हणजेच 1 हेक्टो. म्हणजे हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे. ओके. पुढचं बघा 1000 लिटर. समजा तर 1000 लिटर इथं घेतलं तर 1000 लिटर म्हणजेच 1 किलो लिटर. बघा 1000चं किती होतं, 1 किलो होतं. बघा म्हणजे हे वाक्यसुद्धा कसं आहे, बरोबर आहे. तिसरं बघा 1 किलोग्रॅम म्हणजे 10 हेक्टो. बघा 1 किलोग्रॅम म्हटलं की 10 हेक्टो होतं आहे. म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. पुढचं बघायची गरज नाही, डायरेक्ट 4 नंबरला गोलाळ करा आणि पुढं चला. बघा इथं बघा 1 ग्रॅम म्हणजे 4 नंबरचं चुकीचं आहे असं ते मला सांगायचं. 1 ग्रॅम बरोबर 100 डेशी. आता समजा 1 ग्रॅम इथं जर घेतला, 1 ग्रॅम इथं घेतला तर इथं डेशी किती होतो, 10 होतो. इथं 100 दिले, इथं 100 आहे का, तर नाही, इथं किती पाहिजे, 10. म्हणजे उत्तर किती आहे आपलं, 4 नंबर चुकीचा पर्याय आहे. ओके. हे जर थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा, हे पाठ करावं लागतं तरच हे आपल्याला असं समजतं. चला पुढचा बघा प्रश्न. खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. तर बघा रेखांकित दिलेल्या भागाची शेकडेवारी करायची आहे आपल्याला. तर अगोदर सर्व भाग मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 सर्व काय पूर्ण भाग आहे. पूर्ण भाग किती, 16 आहेत. ओके. आता रेखांकित भाग बघा, जे की अर्धालीच आहेत. रेखांकित भाग मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 8 आहे. रेखांकित भाग किती, 8 आहेत. पण 8 कसे ते अर्धेच आहेत. म्हणजे ह्याला काय करायचं, पूर्ण करण्यासाठी 2ने भागायचं. म्हणजे किती झालं, 4. म्हणजे किती येणार, हे सर्व किती येणार, 4 भाग आले. म्हणजे 16चे किती, 4. पण टक्केवारी विचारली म्हणजे 100. म्हणजे 16वर 4 म्हणजे 100ने टक्केवारी करायची. तर बघा 4 1 4, 4 चौक 16 आणि 4 1 4 आणि
4 दुने 8 आणि 4 पंचे 20 म्हणजे किती टक्के आलं? 25%. याचं उत्तर किती येणार? 25%. ओके. चला पुढचा प्रश्न आहे, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. तर बघा 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? 101. लहानात लहान विषम संख्या विचारली. व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 2 अंकी 99 आहे, परंतु समसंख्या कोणती आहे? 98. यांमधील फरक म्हणजे वजाबाकी, फरक किती? वजा करायचं. मग यामध्ये फरक किती आला? तर यामध्ये फरक आहे 3. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. ओके. चला पुढचा बघा, 4 लिटर म्हणजेच 4000 मिली. म्हणजे 4000 मिलीला आपल्याला काय करावं लागेल? ह्या 125 मिलीने भागावं लागेल. आणि यांचा काय गुणाकार वगैरे केल्यानंतर काय येईल? तर ते येणार आहे 32. म्हणजेच एकूण 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी आपल्याला किती बाटल्या लागणार आहेत? तर 32 बाटल्या लागणार आहेत. ओके. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, 3 त्रिकोण 4 चौकोन या संख्येला 6ने निशेष भाग जातो, तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत? बघा या ठिकाणी काय केलं आहे, चौकोन इकडं शेवटी आहे आणि विचारलेलं आपल्याला सुरुवातीला. इकडं त्रिकोण सुरुवातीला आहे आणि विचारलेला आहे शेवटी. म्हणजे आकड्यांची उलटापालट दिलेली आहे. यामध्ये प्रश्न उत्तरं काढताना गोळ होण्याचा चान्सेस खूप असतो, तर थोडं प्रश्न व्यवस्थित वाचून हे करायचं आहे. तर बघा, तर 6ने निश्चित भाग जाणारी संख्या शोधायची आहे. तर 6ने निश्चित भाग जाणारी म्हणजे 6ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 2 आणि 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने पण भाग जातो. तर बघा, म्हणजे ज्या अर्थी 2ने भाग जातो आणि 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातोच. तर बघा, मग आता आपल्याला माहिती आहे 2ने भाग जातो म्हणजे काय? एकक स्थानी कोणती संख्या येते? नेहमी समसंख्या येते. मग आता एकक स्थानी म्हणजे चौकोनामध्ये कोणतं संख्या येणार आहे? 2च्या पट्टीमध्ये 2, 4, 6 म्हणजे असं सम अंक येणार आहेत. तर बघा, इथं जर समजा पहिला चौकोन आहे, शेवटचा चौकोन आहे इथं, तर इथं पहिला विचारलं आहे म्हणजे आपल्याला पहिला अंक कसा असला पाहिजे? सम असला पाहिजे. तर इथं बघा, इथं सम आहे का पहिला अंक? नाही, म्हणजे हा पर्याय गेला. इथं बघा, इथं काय आहे? 3 आहे, म्हणजे हा सम आहे का? नाही, गेला. इथं किती आहे? 5 आहे, म्हणजे हा पण सम नाही, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 2 आणि 3. ओके. हे असं काढण्याचा प्रयत्न करा. पुढं 57वा प्रश्न आहे. तर बघा 57वा प्रश्न आहे, तर सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही? रेखांकित न केलेल्या भागाचा. आता रेखांकित भाग किती केलेला आहे? 2 भाग केलेले आहेत. टोटल भाग किती आहेत? ह्याला 6 भाग आहेत. 6 पैकी 2 भाग रेखांकित केलेला आहे. हा रेखांकित आहे, रेखांकित आहे. आणि रेखांकित न केलेला, रेखांकित न केलेला किती आहे? बघा इथं बघा, रेखांकित न केलेला 1, 2, 3, 4 म्हणजे 6 पैकी 4. म्हणजे बघा 4/6 आला. तर इथं काय विचारलेलं आहे? तर रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. म्हणजे 4/6 हा अपूर्णांक दर्शवतोय, ओके नाही, पण त्यांनी विचारलं आपला नाही, दर्शवत नाही असं विचारले. हा तर दर्शवतोय, म्हणजे हा ऑप्शन आपला कट झाला. बघा याला काय करा, भाग द्या. 2 दुणे 4, 2 त्रिक 6 म्हणजे 2/3 आला. ओके. तर हा पण दर्शवतोय, म्हणजे हा 2/3 आहे, हा पण दर्शवतोय, हा पण कट गेला. तर बघा आता 2/3 आहे, तर ह्याला आपण जर 4ने गुणलं, अंशाला गुणलं 4ने आणि छेदाला 4ने गुणलं, तर काय होतं? 8/12. म्हणजे 8/12 हा सुद्धा अपूर्णांक कसा येतो? सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. म्हणजे 8/4 हा पर्यायसुद्धा कट झाला. मग राहिला पर्याय आपला 1/3. आपलं उत्तर आहे 1/3.
आपल्याला विचारलं की सर्वात कमी स्थानिक किंमत कोणाची आहे, तर ते आहे 49,385. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य म्हणजे काय, चूक पर्याय निवडायचा आहे. मग चुकीचा पर्याय निवडायचा आहे. 28ची 3/7 पट बरोबर 12. जेव्हा चा, ची, चे हे शब्द येतात त्यावेळेस नेहमी गुणाकार करायचा. बघा 28ची 3/7 पट म्हणजे 28 गुणिले 3/7 हे केलं तर बघा त्यांची 12 येते का, बघा 7 1 7, 7 चौक 28 म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे उत्तर हे बरोबर आहे. हे बरोबर आहे पण अयोग्य विचारलं म्हणजे हे चूक झालं. ओके. 4/5ची 15 पट म्हणजे 4/5ची 15 म्हणजे 4/5 गुणिले 15, 5 1 5, 5 त्रिक 15 आणि 4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे पण आपल्याला अयोग्य विचारले म्हणजे हे पण पर्याय चुकीचा झाला. पुढचा बघा 14ची 6/7, 14ची 6/7 पट बघा 7 1 7, 7 2 14, 6 2 12 म्हणजे हे सुद्धा काय ते योग्य उत्तर आहे पण ह्यामध्ये आपल्याला अयोग्य विचारले म्हणजे हे पण पर्याय रद्द म्हणजे कॅन्सल झाला. आता राहिला चौथा पर्याय. मग डायरेक्टच ह्याला साहजिकच आपण डायरेक्ट गोल करायचं, पुढं चालायचं. पण ठीक आहे, पुढं सोडूया आपण. 8/9 गुणिले 18 बघा 9 1 9, 9 2 18 आणि 8 2 16. उत्तर किती हवं होतं या ठिकाणी, 16 हवं होतं. तिथं 12 दिले म्हणजे साहजिकच हा पर्याय चौथा कसा आहे, अयोग्य आहे. म्हणजे याचं आपलं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय नंबर 4. बघा पुढे बघा आता 72वा प्रश्न आहे. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. बघा ज्यावेळेस 8 ठिकाणी कापायचं आहे पण 8 ठिकाणी कापल्यानंतर त्याचे तुकडे किती होणार आहेत तर 9 तुकडे होणार आहेत. ओके. म्हणजेच ती तार किती मीटरची आहे, 504 मीटर लांबीची आहे. आधी 8 ठिकाणी कापले म्हणजे तिचे समान किती तुकडे होणार, 9 तुकडे झाले. म्हणजेच बघा पुढचा प्रश्न, याला आपण 9ने भागायचं आहे. 9ने भागल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, प्रत्येक तुकड्याची लांबी मिळणार मुद्दलाच्या दुप्पट असेल. 504/9 म्हणजे 9 1 9, 4,000चा किती, 9 5 45, 4,000 पहिलं 5 5 9 10%, 9 सक या शून्याला हा शून्य 56 गेला, या म्हणजे शून्याला हा शून्य किती उत्तर आलं आपलं म्हणजे 56 मीटर. म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी किती येणार आहे, तर हे 4,000 56 मीटर किती वर्ष येणार आहे. 4,000चे दुप्पट होण्यासाठी किती वर्ष पुढचा बघा, असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा म्हणजे बरोबर आहे ते लिहायचं आहे. ते 4,000 होणार. तर बघा पहिला पर्याय बघा 20 अधिक 5 म्हणजे किती झाले, 4,000 आलं. 25 4,000 दुप्पट भागिले 5 तर बघा म्हणजे भागिले 10 वर्ष 5 लागणार म्हणजे त्यासाठी. 5 किंवा दुसरी एक पद्धत आहे ह्याचा भागाकार केला 25 भागिले 5 म्हणजे किती येणार, 5 येणार. हो की नाही, वजा 1 बरोबर. पुढं गुणिले 100 20 भागिले 5 म्हणजे किती येणार, ह्याचा 4 अधिक 5, 5 आणि 4 9 पट किती आहे, दुप्पट म्हणजे 2. 5 बरोबर 9 असं येत आहे. हे बरोबर येते का, म्हणजे हे अचूक आहे का, तर हे 100 चुकलेलं आहे. म्हणजे हा पर्याय गेला. दर किती आहे, तर दर आहे 7 गुणिले 8, 7 5 7 8 56 अधिक 5 गुणिले 100 म्हणजे 56 आणि 5 किती झाले, 61 गेला, बरोबर झाला. 10 7 8 56 अधिक हे 5 किती झाले, हे 56 आणि 5 बरोबर 61 म्हणजे 61 बरोबर 61 येते. म्हणजे पर्याय नंबर आपला उत्तर 2 नंबरचं. खालचं पर्याय करायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर अथवा चला पुढे. असा प्रश्न विचारलेला आहे. इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूंची बेरीज, इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे. संख्या आहे. तर बघा इष्टिका चितीच्या ज्या कडा असतात तर त्या कडा किती असतात, तर कडा इष्टिका चितीच्या कडा एकूण 12 असतात आणि शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. बघा त्रिकोणाची शिरोबिंदू असतात चौकोनापेक्षा जास्त 8. आहे. तर त्यांची काय विचारली, एकूण बेरीज. एकूण बेरीज किती होती बघा, 12 आणि 8 13 4 म्हणजे इष्टिका चितीचा आहे. आता घन, 4 ने घनाच्या कडा, घनाला कडा किती असतात, तर कडा असतात 12 आणि पृष्ठ किती असतात, पुढचा बघा पृष्ठ असतात 17. 6. पण काय विचारलं यांनी, घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकी, यांची वजाबाकी करायची.
तर किती बघा येणार? कमी 12 तून विचारलेलं गेलेलं आहे आहे अंकाची 6. स्थानिक किंमत आहे. तर बघा पहिल्या 5 आहे त्याची हे किंमत पृष्ठांचं किती आहे? काढलं आपण आणि तर ही 1, 2, इष्टिका 3, चितीचं 4 काढलं. म्हणजे 5 तर बघा काय 50,000. विचारले, तर इष्टिका पाचची चितीच्या 50,000 कडा व स्थानिक किंमत शिरोबिंदूंची आहे. एकूण तर, बेरीज ही घनाच्या कडा व दुसऱ्या पृष्ठांच्या ह्याच्यामध्ये बघा 5 वजाबाकीपेक्षा एकच स्थानी कितीने म्हणजे जास्त तो आहे? 5 जसा मग आहे बघा तसंच हे असणार, 20 आणि हे 5 6 असणार. म्हणजे तिसऱ्या ह्याच्यामध्ये 20तून बघा 6  5 वजा आहे तर करायचे, त्याच्यानंतर राहिले 5 ठेवलं, आपलं त्यानंतर किती 14. 3 घरे म्हणजे 3 शून्य दिली म्हणजे कितीने याची जास्त किंमत आहे? किती आहे? तर त्यांची तर बेरीज एकूण याची किंमत आहे 14ने 5,000. जास्त चौथ्यामध्ये बघा आहे. 5 आहे, 5 ठेवला ओके, आणि चला पुढचा त्याच्यानंतर प्रश्न 2 आहे जर शेवटचा. आहे 0,2 येणार म्हणजे त्याची हरजित किंमत किती सिंगने आहे? बँकेतून तर 500 20,000 आहे. दशांशी 7 दराने तर 3 वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेत किती व्याज द्यावे लागेल? तर बघा हरजित सिंगने बँकेतून किती रुपये घेतलेले आहेत? 20,000 रुपये. किती दराने काढायचं आहे? 60% दराने घेतलेले आहेत. बघा म्हणजे एका वर्षाचं काढून पाहूया आपण. तर बघा ह्या 2 शून्याला हा 2 शून्य गेला म्हणजे किती झालं? 7 2 14 डबल शून्य म्हणजे हे झालं एका वर्षाचं व्याज. पण आपल्याला किती विचारलेलं आहे? 3 वर्षांसाठी म्हणजेच गुणिले ह्याला 3 करायचा म्हणजेच किती येणार? 7 3 0 0 3 0 0 3 चौक 12 एका हातच्या 3 1 3 1 4 म्हणजे 3 वर्षाचं व्याज किती झालं? 4200 रुपये. तर बघा हे सुद्धा आहे पण एक सूत्रानुसार पण आपण करू शकतो. व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याजाचं सूत्र. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ आहे ना, मुदक छेद 100. बघा मुद्दल किती आहे? 20,000 रुपये गुणिले दर किती आहे? 7% आणि काळ किती आहे? 3 वर्षासाठी भागिले 100. बघा हे शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा गेला, मग किती राहिले? 20 गुणिले 7 गुणिले 3 म्हणजे 20 140 गुणिले 3 सॉरी 1 शून्य राहिले तर म्हणजे हे 1 शून्य द्यावं लागेल. 1400 गुणिले 3 म्हणजे 1400 गुणिले 3 म्हणजे किती झालं? 4200 रुपये हे सरळ व्याज आलं. म्हणजे आपलं पर्याय नंबर 1. बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज पेपर पाहिला जो की 31 जुलै 2022 रोजी झालेला होता. प्रथम भाषा आणि गणित. तर तो आपण पूर्ण विश्लेषण केलेलं आहे. भरपूर विश्लेषण झालेलं आहे परंतु मी हे मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठी अगदी डीप